राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर विषय असा आहे, जर तब्येत बरी नव्हती, हाडी ताप भरला होता. तर म्हटलं आलतो जरा घरी आलतो. आता मी बघू इंजेक्शन वगैरे घेऊन या आणि मग बरं वाटेल. तर ठीक आहे, तुम्हाला एक भारी विषय दाखवतो. इथले म्हणजे मी तर फर्स्ट टाइम बघू राहिले तुम्हाला. हा आहे तो विषय. आता याच्यामध्ये काय टाकलं, आता सगळ्यांनाच माहिती, लाकडं टाकली त्याच्यात. हे लाकडं फ्लेम, ठीक आहे. त्याच्यानंतर हे विचार मी काय विषय काय माहिती हिने काय होतं काय ना, ही पंक्च्युअलिटी नाही माहिती मला. पण हे थोडंसं थंडी वाजत होती तापामुळं, हाडी तापामुळं. त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं पाणी गरम करूयात नाही का याच्यावरती. मग आता ही जी माती लावलेली, माती का लावलेली आहे माहीत असेल काहींना नसेल माहिती. भांडं काळं न फ्लेममुळं, लाकडाची ब्लॅक फ्लेम असते ना त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, आता हे जे ना, हे फक्त जादू बघा. हे 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 याचे 3 लेवल ते इथं बघा. इथं तुम्हाला कळेल 3 लेवलचा काय फायदा आहे. 1 लेवल, 2 लेवल, 3 लेवल. कसा आहे फ्लेम हे बघा. आता हेच मी कमी करतो, 1 2 3 नॉर्मल. तर ह्यानी काय होतं, हे चार्जिंगवरची आहे. लय भारी विषय आहे, चार्जिंगवरची आहे. आणि चार्जिंगवरती मला सांगितलं आहे पप्पांनी, मला म्हणजे फिक्स नाही म्हणजे त्यांनी सांगितले की इथून एक एअर पाईप आहे. ते एअर काय करते, इकडं आपण हे लावलं ना, काय म्हणतात त्याला, जाळ लावलं ना काडीची पेटीने, तर माचीसने, तर तो जर जास्त प्रमाणात जर जाळ लागत असेल आपल्याला, तर जस्ट नुसतं हवा ब्लो करून द्यायची. जसं घ्या बघा, मशीनचा आवाज पण येतो हे बघा. हे बघा फास्ट झाला एकदम, दिसतच असेल तुम्हाला. 1 1.5 3, ठीक आहे. तर असं आहे, आता बंद केलं आहे, काही गरज नाही. ऑलरेडी आपलं पाणी तापलं आहे भरपूर, मस्त आहे, आपल्याला आवडलं आहे. क्वालिटी विषय नाही. हे बघा त्यांचे ओनर ओम, काय आहे ते, काळेश्वरी शेगडी. भारी शेगडी पण मस्त आहे. बघू काय करता आलं याच्यावर तर करू. पण मॅटर असं आहे, जर काही करायला गेलं का याशी माती लावावं लागते, नाही तर म्हणजे भांड्यात पूर्ण काळं होऊन जाईल. तर ठीक आहे, असू दे. तर आज आहे अमावस्या. म्हणजे विषय असा आहे, आज आमचं आहे कुलदैवत, तुम्हाला माहिती आहे का, कालिंका माता. तर कालिंका माता हे आमचं कुलदैवत आहे. मग त्यांचं कसं आज पूर्णाचा स्वयंपाक होतो. तर पूर्ण स्वयंपाक दाखवतो तुम्हाला चापकेसात. आणि पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये मला फेवरेट जो आयटम आहे, टॉप टू बॉटम जो आवडतो, तो म्हणजे असा की एकतर बासमती तुकडा प्लस वरण आणि त्याच्यावर तूप. हा एक नंबर कॉम्बिनेशन. माहिती नाही तुम्ही कधी ट्राय केलं की नाही, पण आपल्याला पटतं भाऊ. आणि दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे आपलं कोणता तांदूळ आहे ते दुसरं, बासमती तुकडा आणि कोणता तांदूळ आहे इकडे, आंब्यामोहर. आंब्यामोहर ट्राय केलंच असेल तुम्ही. आंब्यामोहर इकडे क्वालिटी. आणि पूर्णाच्या पोळीवर तूप मस्त भाजलेले एकदम लालसर. तर असा विषय सगळं. आणि तिसरी गोष्ट अशी, आज जे पण देवघरातले जे देव आहेत सगळ्यांना आज म्हणजे मी तर उशिरा आलो ना, आणि तब्येत पण बरी नव्हती, तर मग देवघरांना सगळं आज व्यवस्थित धुवून पुसून एकदम चकचकीत देवीचा अभिषेक करून आज अमावस्या आमची इथं करतात. म्हणजे जे हिंदू कासर लोक आहेत ते सगळे, म्हणजे आज अमावस्या असते थोडक्यात, आमचा एक सण असतो. आणि तर मग हे सगळ्या गोष्टी करून मग अमावस्यामुळं आपलं मारुती रायाकडे जायचं. तेल वात ठेवा किंवा पाणी म्हणजे घालू शकतो, तर तिकडे जाऊ आपण. आणि तिसरी गोष्ट अशी की मारुती रायाला नारळ फोडतात नाही का, आणि गाडीवर पण फोडतात, जी लक्ष्मी आपली. तर पप्पांनी सकाळी, म्हणजे सकाळी नाही, सकाळी त्यांची गाडी धुतली पप्पांनी. आता माझी काय माहिती का धुतेल तेच, कारण की मला ते गार पाण्यात जायची इच्छा नाही राहिली. ते गरम भरलं आहे ना शरीर. बाकी थोडीशी थंडी वाजून येते, बाकी काही नाही. अंगाला असे जरा घुसबम्स आहेत. ठीक आहे, असू दे, काय अडचण नाही, करू आपण त्यांना मदत, धुतेल ती. तर आता काय करतो, आता थोडंसं रेस्ट करतो. तुम्ही डोळ्यावरून कळतच असून तुम्हाला, असं वेगळंच झाला आहे अवतार माझं. ते हेल्मेटने केस, ह्याला म्हणते साबुदाणा खिचडी. बघा प्रॉपर शेंगदाणे, हिरवी मिरची, एकदम तरतरीत चटचट आवाज येत असेल.
त्याच्यानंतर याच्यात काय काय टाकलेलं आहे अजून? बटाटा नाही टाकलं मी. बटाटे का नाही टाकले? टाकणार होते म्हणून काढलेलं नव्हतं ना. ठीक आहे, उकडलेलं नव्हतं ते तिकडे दही. आता ते उपवास असल्यामुळं आमचं अमावस्येचं कालिंका मातेचं ते आमचं अभिषेकचं ते आहे ते विषय, तर त्याच्यामुळं उपवास धरलाय नव्याचं आम्ही. आहे का जुन्याच असतं? नव्या गावाचं नव्या गावाचा नैवेद्य असतो. नव्या गावाचं पीठ करून पुरणाच्या पोळीचा नैवेद्य असतो. ठीक चालेल. आणि आजपासून नवे गहू खाण्याला सुरुवात करतात. अजून काही सांगायचं आहे तुम्हाला? आजचा कालिका देवीचा उपवास असतो. आज चप्पल वापरायची नाही. कासा समाजाचं कुलदैवत आहे कालिका माता. आज चप्पल वापरायची नाही, व्यवहार करायचे नाही, असं कालिका देवीचं एक व्रत असतं, ते आज करतात. ठीक आहे, त्याच्यामुळं आता आज नव्याची अमावस्या म्हणतात त्याला. ओके. तर आता उपवास असल्यामुळे खिचडी आणि संध्याकाळी काय पुरणाची संध्याकाळी पोळी. पुरणाची पोळी तो नैवेद्य आणि मग जेवण करायचं. आरती वगैरे करून जेवण करायचं. ओके ठीक आहे चालेल. इतका दिवस ते पिचेवरचं खाल्लं, आज कुठेतरी जाऊन जरा सुख मिळेल असं तुम्हाला दाखवतो. काय मिळेल याचं कारण आहे ते दाखवतो. माझे डोळे असे थोडेसे हे झाले, चेहरा थोडा आकसले गेले काही विषय. आज काय खायला? आज विषय असा आहे, तूप टाकले, दूध आहे, कुरडई, भजे, पापड आणि हे बघा याला म्हणतात पुरणाची पोळी. ते पुरणपोळी घेर, ते महाराजांच्या चौकातलं पुरणपोळी घेर, कसलं भांगार आहे त्यात ना काय ना तूप ना नाही काय ना काय, याला म्हणतात मराठमोळी जेवण. त्याच्यानंतर हा वरण भात. तांदूळ कोणता आहे हा? काळा मोच. आता हे तूप आहे ना म्हशीचं आहे, आता जस्ट हे गावरून तूप आहे बरं का. संजीवनी. हा संजीवनी हॉटेल मेकरी मधलं पप्पांनी घेतलं, जस्ट क्वालिटी विषय. हे कोणतं आहे? गाईचं आहे का? 900 रुपये किलोच आहे ते. हे कोणतं आहे? ते गाईचं आहे. हे म्हशीचं आहे. रंगावरून कळतं लगेच. पिवळा म्हणजे काय, पांढरं म्हणजे म्हैस. तर भाऊ आज काय विषय हे आहे? 900 रुपये किलो हा. आहे आणि हे 340 म्हणजे 680 रुपये किलो. 680 किलो आहे. ठीक आहे. काय आमटीत आहे ना, हे टाकलं ना काय म्हणतात त्याला, लिंबू जर पिळलं ना आणि भातासोबत जर खाल्लं ना, क्वालिटी विषय. पण आता मस्त पुरणपोळी खाऊ, पुरणपोळीचा घास खाऊ मस्त पैकी चापके साथ. ठीक आहे. काय जेवण वगैरे झाले आजसाठी आपण इथपर्यंतच ठेवूयात, कारण की जरा थकवा आलेला आहे, त्याच्यामुळं आजसाठी इथपर्यंत ठेवूयात. भेटूयात पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. जय श्रीराम.